जय महाराष्ट्र. नमस्कार मित्रांनो, बीड जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणारा नगर बीड परे रेल्वे प्रकल्प टप्प्याटप्प्याने पूर्णत्वाकडे जातो आहे. सध्या या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात आष्टी ते अमळनेर या 32 किलोमीटर रेल्वे मार्गाचा शुभारंभ नुकताच झाला आहे. तर जाणून घेऊया अहमदनगर बीड परे रेल्वे मार्गाची सध्या स्थिती काय आहे ते. तर मित्रांनो, बीड जिल्ह्यासाठी कामधेनू ठरणारा नगर बीड परे रेल्वे प्रकल्प टप्प्याटप्प्याने पूर्णत्वाकडे जातो आहे. सध्या या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात आष्टी ते अमळनेर या 32 किलोमीटर ब्रॉडगेज मार्गाचा आणि प्रवासी रेल्वेचा शुभारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिनांक 28 फेब्रुवारी 2024 रोजी ऑनलाईन पद्धतीने झाला आहे. बीड जिल्ह्याच्या विकासाला चालना देणारा अहमदनगर बीड परे रेल्वे प्रकल्प एकूण 261 किलोमीटरचा असून त्यापैकी 100 किलोमीटरचा मार्ग आता पूर्णपणे पूर्ण झाला आहे. 2014 नंतर खऱ्या अर्थाने अहमदनगर बीड परे रेल्वे प्रकल्पाला गती मिळाली असून एकूण 261 किलोमीटर अंतरापैकी अहमदनगर ते अमळनेर हा 100 किलोमीटरचा टप्पा पूर्ण झाला असून यावर डेमो ट्रेन देखील सुरू करण्यात आलेली आहे. तरी पण दुसरीकडे उर्वरित 161 किलोमीटरचे काम पूर्ण होण्यासाठी आणखी 2 वर्षे लागतील, अशी माहिती मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागातील अधिकाऱ्यांनी दिली आहे. अहमदनगर बीड परे रेल्वे प्रकल्प भारत सरकार आणि केंद्र सरकार यांचा 50-50% खर्चाच्या वाटणीवर हा रेल्वे मार्ग तयार होत आहे. अहमदनगर बीड परे शहरासह जवळपासच्या अनेक गावातील नागरिकांना उत्तम कनेक्टिव्हिटी सुनिश्चित करणारा हा रेल्वे मार्ग ठरणार आहे. स्वतंत्र काळाच्या 75 वर्षात हा रेल्वे मार्ग पूर्ण झालेला नसून आता वेगाने या रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे. आणखी किमान 2 वर्षानंतर तरी अहमदनगर ते परळी या पूर्ण मार्गावर रेल्वे धावेल अशी अपेक्षा मध्य रेल्वेने ठेवली आहे. अहमदनगर बीड परळी या 261 किलोमीटर रेल्वे मार्गावर एकूण 23 रेल्वे स्थानक प्रस्तावित आहेत. रेल्वे स्थानकाविषयी अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शन नक्की तपासा. तर मित्रांनो, आता पाहूया अहमदनगर बीड परे रेल्वे मार्गाचे कामकाज कधी आणि कुठपर्यंत झाले आहे याविषयी संपूर्ण माहिती. 29 मार्च 2017 रोजी अहमदनगर ते नारायणडोह हे 12.27 किलोमीटरचा मार्ग पूर्ण झाला होता. त्यानंतर 25 फेब्रुवारी 2019 रोजी नारायणडोह ते सोलापूरवाडी हे 23.26 किलोमीटर रेल्वेचे कामकाज पूर्ण झाले होते. 30 डिसेंबर 2021 रोजी सोलापूरवाडी ते आष्टी हे 30.64 किलोमीटर रेल्वे मार्ग पूर्ण झाला होता. त्यानंतर आता नुकताच दिनांक 5 जानेवारी 2024 पर्यंत आष्टी ते अमळनेर हे 33.92 किलोमीटर अंतर म्हणजे एकूणच 100 किलोमीटरचा रेल्वे मार्ग आतापर्यंत पूर्ण झाला असून यामुळं एकंदरीतच 100 किलोमीटरचा रेल्वेचा भाग पूर्ण झाल्यामुळं दिनांक 28 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आष्टी ते अमळनेर या नवीन रेल्वे मार्गावरील डेमो ट्रेन सेवेच्या विस्ताराला हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे. आता पुढील टप्पा म्हणजे अमळनेर ते वेगनवाडी हा 33.12 किलोमीटरचा आहे. हे काम देखील सध्या वेगात सुरू आहे. 23 सप्टेंबर 2022 रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अहमदनगर ते आष्टी या 66.18 किलोमीटरचा नवीन रेल्वे मार्गाचे उद्घाटन करण्यात आले होते. त्यानंतर अहमदनगर ते आष्टीपर्यंत डेमो ट्रेन देखील सुरू करण्यात आली होती. पण प्रवासी संख्या कमी असल्याने काही दिवसांपूर्वी ही रेल्वे सेवा बंद करण्यात आली होती. या रेल्वे मार्गावरील अहमदनगर ते वडवणी हे 200 किलोमीटरचे मार्गाचे काम येत्या 2024-25 या आर्थिक वर्षापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असून त्यापुढे वडवणी ते परळी हे 61.10 किलोमीटरचे उर्वरित काम 2025-26 या आर्थिक वर्षात पूर्णत्वास जाईल अशी अपेक्षा मध्य रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. अहमदनगर बीड परळी हा रेल्वे मार्ग पूर्ण झाल्यानंतर या मार्गामुळं स्थानिक व्यापार आणि उद्योगाला चालना मिळणार आहे. त्यामुळं मराठवाडा क्षेत्राच्या सामाजिक आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे असल्याची माहिती प्रीतमताई मुंडे यांनी दिली आहे. दिनांक 28 फेब्रुवारी 2024 रोजी आष्टी ते अमळनेर या रेल्वेच्या लोकार्पण सोहळ्या दिवशी खासदार प्रीतमताई मुंडे बोलत होत्या. प्रीतमताई मुंडे म्हणाल्या की लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांनी बीड जिल्ह्याला दिलेले वचन आम्ही पूर्ण करत आहोत. या रेल्वे प्रकल्पाचे स्वप्न पूर्ण होत असताना जनतेला दिलेल्या शब्दाची पूर्तता होत असल्याचा आनंद असल्याचे त्या म्हणाल्या. रेल्वे प्रकल्पाच्या कामात अनेक अडथळे आहेत. राज्याचा निधी आवश्यकतेनुसार उपलब्ध झाला नाही तरी देखील आम्ही सातत्यपूर्ण पाठपुरावा करून केंद्राचा निधी मिळवला आणि या प्रकल्पाचे काम सुरू ठेवले. सध्या प्रकल्पाचे काम गतीने सुरू आहे. लवकरच हा प्रकल्प पूर्ण होऊन परळीपासून मुंबईपर्यंत रेल्वे सुरू होईल. नगरपासून आष्टी आणि आष्टीपासून पाटोड्यापर्यंत रेल्वे आली आहे. काही महिन्यातच बीडपर्यंत रेल्वे येणार असून बीड जिल्ह्यातील प्रवासी लवकरच रेल्वेने बीडवरून मुंबईला जातील असा विश्वास त्यांनी यावेळी दिला. तसेच त्यांनी म्हणाले की आजचा दिवस स्वप्नपूर्तीचा दिवस असल्याने ज्यांनी रेल्वेकरिता योगदान दिले आहे त्या सर्वांचे स्मरण आणि सन्मान होत आहे. अनेकांनी दिलेल्या योगदानातून
आपल्या पुढील पिढ्यांना रेल्वेचा उपयोग होणार असल्याचे खासदार प्रीतमताई मुंडे यावेळी म्हणाल्या. आष्टी ते अमळनेर या लोकार्पण सोहळ्या दिवशी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी देखील या रेल्वे मार्गाची पाहणी केली. त्या संदर्भात त्यांनी अहमदनगर बीड परळी रेल्वे मार्गाला गती देण्याचे आदेश दिले आहेत. तर मित्रांनो, एकंदरीतच अहमदनगर बीड परळी हा रेल्वे मार्ग मराठवाड्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि गरजेचा आहे. या संदर्भात तुमचे काय मत आहे आम्हाला कमेंट करून अवश्य कळवा. जर तुम्हाला हा आजचा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. तर मित्रांनो, तुम्हाला जर अहमदनगर बीड परळी रेल्वे मार्गातील रेल्वे स्थानकाविषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर डाव्या भाऊचा व्हिडिओ पहा. नांदेड वर्धा रेल्वे मार्गाविषयी अधिक माहितीसाठी उजव्या भाऊची प्लेलिस्ट नक्की चेक करा. धन्यवाद.